इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महिलेचे बळजबरीने अपहरण करून 2 लाखात विक्री करत लग्न लावून देण्याच्या गुन्ह्यातील 2 महिन्यांपासून फरार आरोपी मालेगाव येथून क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी 2026 ला अनोळखी महिला आणि तिचे पती दत्तात्रय पाटील यांनी संगनमत करत कॅटरिंगचे काम असल्याचं सांगत एटेरगा वाहनात बळजबरीने बसवून जातेगाव तालुका नांदगाव नाशिक येथे नेऊन अज्ञाताबरोबर व्यवहार करून 2 लाख रुपये घेत तिचे लग्न लावून दिले. तसेच याबाबत काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट 2चे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या सदरच्या गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय सुखदेव पाटील हा अयोध्यानगर मालेगाव येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, शंकर काळे पोलीस हवालदार, सुनील आहेर पोलीस अंमलदार, प्रवीण वानखेडे, सुनील खैरनार आदींनी कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन त्यांनी नाशिक.